नमस्कार. नगरसेवा टाइम्समध्ये आपलं हार्दिक स्वागत. पुण्यातील हडपसर बॉम्ब प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट आता समोर आलेली आहे. पुण्यातील हडपसरमधील उषा किरण हॉस्पिटलमध्ये जो बॉम्ब ठेवण्यात आला होता त्यातील आरोपी हा शिवाजी राठोड नावाचा व्यक्ती असल्याचं समजतंय आणि तो शिवाजी राठोड हा मूळतः सोलापूर जिल्ह्यातील असून तो सध्या मांजरी परिसरामध्ये राहत होता. पुण्यातीलच हडपसरच्या अगदीच जवळ असलेले मांजरी आहे, या ठिकाणी तो राहत होता आणि त्याला आता ATSनं नागपूर येथून अटक त्याला केलेलं आहे. पुणे शहरातून नागपूरला जाणारी हिंदवी एक्सप्रेस होते, त्या एक्सप्रेसनं तो नागपूरमध्ये गेला आणि नागपूरमध्ये ATSनं मोठ्या शिताफीनं प्लॅटफॉर्म क्रमांक 6वरती मोठ्या शिताफीनं त्याला अटक केलेली आहे. हा जो आरोपी आहे या आरोपीनं पुण्यावरून जेव्हा हे प्रकरण घडलं, उषा किरण हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवला, तो बॉम्ब ठेवल्यानंतर तो इथून पुण्यातून पसार झाला होता आणि तो पसार होत असताना माहिती अशी मिळते आहे की त्यानं एकदाच देशांतर्गतच म्हणजे देशामधल्या रेल्वे मार्गाच्या जवळपास 3 ठिकाणची तिकीटं काढले आणि पोलिसांना गुंगारा देऊन तो नागपूरला गेला होता. मात्र पुणे पोलीस असतील, ATS असेल, यांनी अनेक CCTV फुटेज तपासले. त्याचबरोबर अतिशय तांत्रिकदृष्ट्या या प्रकरणाचा सर्व तपास केला आणि त्याचा माग काढला आणि त्याचा माग काढत पुणे पोलीस ATSनी त्याला नागपूरमध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक 6वरून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि तो आता सध्या नागपूरच्या ATSच्या ताब्यात आहे. काही वेळेतच त्याला पुण्यामध्ये आणलं जाईल आणि त्यानंतर त्याच्याकडून कसून तपासणी त्या ठिकाणी कसून चौकशी केली जाईल. त्यामध्ये आणखी नेमकं त्यानं तो बॉम्ब तिथे का ठेवला होता, त्याचबरोबर त्याचे इतर साथीदार कोणी आहेत का, त्यानंतर ते बॉम्ब ठेवण्याचं नेमकं त्याचं कारण काय होतं, या सर्वच अनेक गोष्टी या ठिकाणी ATS आणि पुणे पोलीस निश्चितपणे तपासतील. यातून खऱ्या अर्थानं ATS आणि पुणे पोलिसांचं अगदी कौतुकच करायला हवं, कारण अगदी बुधवारी हे प्रकरण घडलं होतं आणि बुधवारनंतर अगदी काही दिवसातच त्याला खरं तर ATSनं ताब्यात घेतलेलं आहे. आता जेव्हा तपास आणखी पुढे जाईल तेव्हा याची खऱ्या अर्थानं माहिती आपल्यासमोर येईल. आमच्यापर्यंत जी माहिती पोहोचेल ती आम्ही निश्चितपणे तुमच्यापर्यंत पोहोचवू. अशाच बातम्यांसाठी आणि माहितीसाठी नगरसेवा टाइम्स पाहत राहा. धन्यवाद.